नमस्कार, मी विजया वामन। वडगाव शेरी मतदारसंघ 2009च्या मतदारसंघ पुनर्रचनेत हा मतदारसंघ तयार झाला। एरवडा, विश्रांतवाडी, नागपूर चाळ हा झोपडपट्टी परिसर, विमाननगर, कल्याणीनगर हा उच्चभ्रू भाग, त्याचबरोबर खराडी परिसर, आयटी भाग आणि लोहगाव असा जवळपास लाखभर मतदान असलेला वर्ग या मतदारसंघात मोडतो। निवडणुकांच्या काळात हा मतदारसंघ सुद्धा चांगला चर्चेत आलेला पाहायला मिळतो। त्याचं कारणही तसंच आहे। या मतदारसंघाचा इतिहासच असा आहे की एकदा निवडून आलेला आमदार दुसऱ्या खेपेला पुन्हा निवडून येत नाही। येथील मतदार प्रत्येक विधानसभा निवडणुकीत नवीन चेहऱ्याला संधी देतात। त्यामुळे यंदा या मतदारसंघातील मतदार आमदार निवडण्याची परंपरा खंडित करणार की काय असं चर्चा सुरू आहे आणि खंडित करणार अशीही चर्चा सुरू आहे। कारण म्हणजे सुनील टिंगरे यांचं विकास काम। सुनील टिंगरे यांनी केलेले विकास काम असं सांगतं की लोक या व्यक्तीला फक्त विकासाच्या जीवावरती निवडून देतील। मतदारसंघामध्ये असलेलं वलय, मतदारसंघामध्ये असलेली विकास कामं, मतदारसंघावर असलेला होल्ड या सगळ्या गोष्टी सुनील टिंगरे यांच्या जमेच्या बाजू आहेत। तर बापू पठारे यांच्यावरती त्यांच्या सुनबाईंनी केलेले काही आरोप आणि घरातीलच महिला ज्यांच्यामुळे सुरक्षित राहू शकत नाहीत अशा व्यक्तीला का म्हणून आमदार म्हणून निवडून द्यायचं अशा चर्चा सध्या मतदारसंघामध्ये सुरू आहेत। तसे पोस्टर सुद्धा पुण्यामध्ये पाहायला मिळाले होते। त्यामुळे नेमकी आता हा मतदारसंघ कसा आहे काय हे समजून घेऊया। राज्यात सत्ताधारी असलेल्या महायुतीमधील राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे सुनील टिंगरे हे या ठिकाणचे विद्यमान आमदार आहेत। महायुतीत झालेल्या जागा वाटपाच्या प्राथमिक चर्चेनुसार ज्या पक्षाचा विद्यमान आमदार ती जागा संबंधित पक्षाला असं ठरलंय। या मतदारसंघातून आतापर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप या पक्षांचे आमदार झालेत। त्यामुळे हा मतदारसंघ कोणत्याही एकाच पक्षाचा बालेकिल्ला कधीच राहिलेला नाहीये। 2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर बापू पठारे निवडून आले। त्यानंतर 2014 मध्ये भाजपने या मतदारसंघातून जगदीश मुळीक यांना उमेदवारी दिली। मोदी लाटेत मुळीक इथून विजयी झाले। 2019 मध्ये भाजपने या मतदारसंघातून पुन्हा मुळीक यांना उमेदवारी दिली। मात्र वडगाव शेरीकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे यांना मोठ्या मताधिक्याने विजय मिळवून दिला। वडगाव शेरी गावच्या विकासासाठी आमदार सुनील टिंगरे यांच्या माध्यमातून भरघोस निधी मिळालाय। त्या माध्यमातून आमदार सुनील टिंगरे यांनी विकास कामांचा धडाका लावला। वडगाव शेरी येथे 5 कोटी रुपयांची नळ पाणी योजना राबविण्यात येते। त्याचबरोबर रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाची कामं सुरू आहेत, पुलाची कामं सुरू आहेत, ग्रंथालय परिसर विकसित करणे, हॉस्पिटल तसेच उड्डाणपूल अशी अनेक कामे सुनील टिंगरे यांनी केली आहेत। नगरसेवकांची कमतरता असतानाही आमदार म्हणून असलेल्या मर्यादा पार करत त्यांनी या ठिकाणी विकास कामं केली आहेत। तसेच त्यांनी आमदार निधीतूनही भरपूर अशी कामं केली आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी त्यांचा जनसंपर्क सुद्धा चांगला आहे। त्यामुळे यावेळी वडगाव शेरीकर पुन्हा एकदा सुनील टिंगरे यांच्या नावाचा विचार करू शकतात अशी चिन्ह दिसून येत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर भाजपमध्ये असलेले माजी आमदार बापू पठारे यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश करत निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे। तशी त्यांना उमेदवारीही घोषित झाली आहे। आपल्याला अथवा आपला मुलगा सुरेंद्र पठारे याला उमेदवारी द्यावी अशी त्यांची मागणी होती। मात्र शरद पवार यांनी बापू पठारे यांच्याच नावावर शिक्कामोर्तब केलाय। मध्यंतरी पठारे यांच्या सुनेनं त्यांच्यावर कौटुंबिक छळाचा आरोप केला होता। त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मला न्याय द्या अशी मागणी केली होती। आता हा विषय न्याय प्रविष्ट आहे। त्यामुळे बापू पठारे त्यावेळी चर्चेत आलते। आता सुद्धा या आरोपांमुळे पुन्हा एकदा ते बॅकफुटला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत आमदार सुनील टिंगरे यांचं नाव नव्हतं। मात्र त्यांना पक्षाने थेट एबी फॉर्म दिला असल्याच्या चर्चा झाल्या होत्या। त्यामुळे दुसऱ्या यादीत लगेचच सुनील टिंगरेंचं नाव जाहीर झालं। त्यामुळे शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीच या ठिकाणी लढत होण्याची देखील शक्यता आहे। त्यातच महायुतीमधून भाजपचे माजी आमदार आणि भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते। गेल्या काही महिन्यांपासून मतदारसंघात गाठीभेटी घेऊन निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी मुळीक यांनी केली होती। त्यामुळे आता या सगळ्याच पार्श्वभूमीवर भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक नेमकी काय भूमिका घेतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। बाकी ते सगळं सोडा। सुनील टिंगरे यांच्या विकास कामांबाबत बोलायचं झालं तर मतदारसंघामध्ये तुम्ही काय बोला? कारण आमचा लांबून अनालिसिस हा सांगतो की सुनील टिंगरे यांनी विकास कामांच्या बाबत लोकांना कुठल्याही प्रकारचा प्रश्न निर्माण करण्यासाठी जागा ठेवलेली नाहीये। 1-2 बोटावर मोजण्या इतके प्रश्न असतील ते सोडले तर बाकी मात्र सुनील टिंगरेंचा मतदारसंघात चांगलाच होल्ड आहे। पोर्शे प्रकरणामुळे चर्चेत आलेले जरी ते असले तरी सुद्धा पोर्शेपेक्षा वडगाव शेरीमधील लोकांना मात्र आमदार कामाचा वाटतो। या व्यतिरिक्त तुम्हाला काय वाटतंय? मतदारसंघामध्ये विकासाच्या बाबतीत सुनील टिंगरे यांच्याबाबत तुम्हाला काही प्रश्न आहेत का? कमेंट करा।
अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.